या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व बी-ए सेकंड इयरच्या मुलांचं या ठिकाणी स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, आजच्या तासाला आपल्याला बचतीची राष्ट्राच्या विकासातील भूमिका ही या ठिकाणी पाहायची आहे. औद्योगिक अर्थशास्त्रातील अ, सॉरी विकासाच्या अर्थशास्त्रातील 4थ्या चॅप्टरमधील हे युनिट आहे किंवा टॉपिक आहे. यापूर्वीच्या तासाला आपण लोकसंख्येचा सिद्धांत, पर्याप्त लोकसंख्येचा सिद्धांत जो कॅनन यांनी मांडलाय तो पाहितलेला आहे, की राष्ट्राच्या विकासात लोकसंख्या ही अनुकूल तेव्हा ठरते, की जेव्हा ती लोकसंख्या पर्याप्त असेल आणि पर्याप्त लोकसंख्या कशाला म्हटलंय त्यांनी, की पर्याप्त लोकसंख्या म्हणजे जी सर्वोच्च उत्पादन करून म्हणजे उत्पादनाची निर्मिती करते किंवा ज्या ठिकाणी सर्वोच्च दरडोई उत्पन्न असतं ती पर्याप्त लोकसंख्या असते. म्हणजे सर्वोच्च उत्पादन प्राप्त करून देणारी लोकसंख्या म्हणजेच पर्याप्त लोकसंख्या अशी त्यांनी पर्याप्त लोकसंख्येची व्याख्या केलेली आहे. त्यापेक्षा जर कमी देशामध्ये लोकसंख्या असेल तर त्याला न्यून लोकसंख्या असं म्हटलेलं आहे आणि त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असेल तर त्याला त्यांनी अतिरिक्त लोकसंख्या असं म्हटलेलं आहे आणि अतिरिक्त लोकसंख्या ही देशाच्या विकासामध्ये अडथळे निर्माण करते असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे देशाच्या विकासासाठी लोकसंख्या कुठपर्यंत अनुकूल असते? पर्याप्त लोकसंख्या अनुकूल असते. त्यापेक्षा कमीही प्रतिकूल स्थिती निर्माण करते आणि जास्तही प्रतिकूल स्थिती निर्माण करते. अशा प्रकारची स्थिती म्हणजे त्यातली त्यात अतिरिक्त लोकसंख्या ही विकासात अडथळा निर्माण करते, हे आपल्याला सांगता येईल. कारण लोकसंख्येचा आणि विकासाचा संबंध जवळचा आहे, की देशामध्ये किती लोक आहेत यापेक्षा ते त्यांच्यामध्ये किती गुणवत्ता आहे, हे महत्त्वाचं त्यांनी सांगितलेलं आहे, की राष्ट्रविकासाच्या अनुषंगाने लोकसंख्या किंवा श्रम हा घटक खूप महत्त्वाचा असतो आणि श्रम हा घटक लोकसंख्येतून प्राप्त होतो. म्हणून त्या देशातील लोकसंख्या ही पर्याप्त असणं गरजेचं आहे. आणि ज्या देशात पर्याप्त लोकसंख्या असते, त्या देशाचा विकास झपाट्याने होतो असं ते म्हणतात, की त्यामध्ये मग डाल्टन यांनी पर्याप्त विसंगतीचं सूत्र दिलेलं आहे, की जगातील सर्वच राष्ट्रांमध्ये पर्याप्त लोकसंख्या असू शकते असं सांगता येत नाही. काहीमध्ये मधली स्थिती असते. तर त्यासाठी त्यांनी विसंगतीचं सूत्र दिलेलं आहे. म्हणजे ए वजा आपण पाहिलं, की ओ भागिले ओ या ठिकाणी ए बरोबर त्यांनी पर्याप्त लोकसंख्या दिलेला आणि अ, ओ ओ म्हणजे ते वास्तव लोकसंख्या दिलेला आहे. यातील फरक त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे आणि या विसंगतीतून त्यांनी मग सांगितलेलं, की याचं जर फॉर्म्युल्याचं सूत्र उत्तर जर 0 आलं तर ती पर्याप्त लोकसंख्या असते. अ, ते त्यानंतर जास्त आलं तर अतिरिक्त लोकसंख्या असते. अशा प्रकारे त्यांनी निष्कर्ष काढलेला आहे. तर साधारणपणे आपण पाहतो, की देशाच्या विकासामध्ये लोकसंख्या हा घटक जसा महत्त्वाचा आहे, तसंच आपण पाहतो, की बचत हा देखील घटक महत्त्वाचा असतो. कारण आपण पाहतो, की बचतीवरच देशाचा विकास अवलंबून असतो. जे सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ आहेत, त्यांनी तर आपण पाहतो, की बचतीचा म्हणजे राष्ट्राच्या विकासाचा मुख्य स्रोत हा बचतच सांगितलेला आहे, की बचतीशिवाय विकास होऊ शकत नाही. म्हणजे बचतीची भूमिका राष्ट्राच्या विकासामध्ये महत्त्वाची त्यांनी सांगितलेली आहे, की बचतीशिवाय भांडवल निर्माण होत नाही. कारण भांडवलाची निर्मिती, भांडवलाचा मुख्य स्रोत कोणता असेल तर ते बचत आहे. आणि बचतीतून आपण पाहतो, की भांडवल निर्माण होतं आणि भांडवल निर्मितीतून गुंतवणूक होते आणि गुंतवणुकीतून रोजगार प्राप्ती होते आणि रोजगार प्राप्तीतून लोकांचं उत्पन्न वाढतं. लोकांच्या मागणी आणि पुरवठा हे व्यवहार व्यवस्थित चालतात. म्हणजे बचत ही त्याचा पाया आहे आणि म्हणून कुठल्याही राष्ट्राच्या विकासामध्ये बचतीची भूमिका ही महत्त्वाची आहे. आपण पाहितले की विकासाचे सिद्धांत आपण वेगवेगळे पाहितले. ॲडम स्मिथचा पाहितला, मार्शलचा पाहितला, माल्थसचा पाहितला, कार्ल मार्क्सचा पाहितला, लेविसचा पाहितला. ह्या सर्वांचं असं मत आहे, की गुंतवणूक ही रोजगार निर्माण करते आणि गुंतवणुकीचा मुख्य स्रोत हा बचत आहे आणि बचत हे कोण करतात आपण पाहतो देशातील जनता ही बचत करते. जनतेमध्ये मग सामान्य जनता आली, उद्योजक आले, गव्हर्नमेंट आले, खाजगी क्षेत्र आलं, सहकारी क्षेत्र आलं, संयुक्त क्षेत्र आलं, सेवा क्षेत्र आलं. ह्या सर्व क्षेत्रात बचत होणं गरजेचं असतं आणि बचत हा विकासाचा मुख्य स्रोत आहे, मुख्य साधन आहे. बचतीशिवाय विकास अशक्य आहे आणि म्हणून आपण पाहतो की भांडवलदाराकडून नफ्याची पुनर्गुंतवणूक होत असते आणि जोपर्यंत ही पुनर्गुंतवणूक चालू असते, तोपर्यंत अर्थव्यवस्थेमध्ये जी अतिरिक्त लोकसंख्या आहे, अमर्याद श्रम पुरवठा
त्याला रोजगार प्राप्त होत असतो. असं लेविस यांनी देखील त्यांच्या विकासाच्या सिद्धांतात म्हटलेलं आहे, की अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलदाराकडून जोपर्यंत नफ्याची पुनर्गुंतवणूक ही चालू राहते, तोपर्यंत अर्थव्यवस्थेमध्ये अतिरिक्त लोकसंख्येला रोजगार मिळतो. अमर्याद श्रमपुरवठ्याला रोजगाराची मागणी असते आणि त्यातून आपण पाहतो, की रोजगाराची अर्थव्यवस्थेत मागणी असेल, तर अर्थव्यवस्थेमध्ये तेजी अ, असते आणि तेजी ही विकासाला पूरक वातावरण निर्माण करते. कारण तेजीतून आपण पाहतो, की मागणी वाढते. मागणी वाढली तर पुरवठा वाढतो आणि यातून किंमत चांगली मिळते आणि त्यामुळे उत्पादकाला नफा प्राप्त होतो आणि नफा प्राप्त झाला तर उत्पादकाकडून नफ्याची पुनर्गुंतवणूक होते आणि नफ्याची पुनर्गुंतवणूक झाली, तर आपण पाहतो, की त्यातून मोठ्या फार प्रमाणात रोजगार प्राप्त होतात. रोजगार प्राप्त झाले तर लोकांचं उत्पन्न वाढतं, राहणीमानाचा दर्जा वाढतो आणि राहणीमानाचा दर्जा किंवा लोकांच्या आर्थिक कल्याणात वाढ म्हणजेच राहणीमानात दर्जा वाढ आणि म्हणून अ, राष्ट्राच्या विकासाची देखील आपण व्याख्या हीच केलेली, की लोकांच्या कल्याणात, आर्थिक कल्याणात वाढ म्हणजेच राष्ट्राचा विकास. म्हणून राष्ट्राचा विकास किंवा लोकांचं कल्याण करायचं असेल तर बचत हा भाग खूप महत्त्वाचा आहे. बचतीच्या द्वारे आपण पाहतो, की राष्ट्राचा विकास अवलंबून असतो बचतीवर आणि म्हणून बचत ही सर्वात महत्त्वाची आहे. बचतीची या ठिकाणी व्याख्या केलेली, की विशिष्ट काळातील उत्पन्नाचा असा भाग जो उपभोगावर खर्च केला जात नाही किंवा चालू उत्पन्नाचा असा भाग जो उपभोगावर खर्च करून पूर्ण केल्याच्या नंतर शिल्लक राहतो. म्हणजे बचत कशाला म्हणायचं? उपभोग खर्च वजा जातात. जे शिल्लक राहतं उत्पन्नातून त्याला त्यांनी बचत असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी सूत्ररूपातही बचतीचा अर्थ दिलेला आहे, की बचत बरोबर उत्पन्न वजा उपभोग खर्च. एस वजा सी म्हणजे उत्पन्नातून उपभोग खर्च वजा केला असता जी शिल्लक राहते, त्या शिल्लकेला बचत असं म्हटलेलं आहे. आणि ही बचत अ, जेव्हा गुंतवणुकीत आपण पाहतो, की सनातनवाद्यांचे सगळे सिद्धांत जर आपण पाहितले, तर बचतीला त्यांनी खूप महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे आणि बचतीतून ते म्हणतात, की बचत जेवढी तेवढी गुंतवणूक, भांडवल उपलब्ध होतं आणि बचत बरोबर गुंतवणूक असं त्यांनी गृहीतच घेतलेलं आहे. परंतु अलीकडे आधुनिक अर्थशास्त्रज्ञ म्हणतात, की बचतीचा उपयोग वेगवेगळ्या कारणांसाठी होत असतो. परंतु तरीही बचतीचा रोल हा भांडवल निर्मितीमध्ये असतो, असं आपल्याला दिसून येतं आणि म्हणून जगातील प्रत्येक राष्ट्र बचतीचा दर राष्ट्रातील कसा जास्त राहील यासाठी प्रयत्न करत असतात. आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या पंचवार्षिक योजनांमध्ये किंवा भारताच्या नियोजनामध्ये बचतीविषयी टार्गेट ठेवलं जातं, उद्दिष्ट ठेवलं जातं, की देशाच्या जी-डी-पीच्या तुलनेत बचतीचा दर एवढा असावा. तसं आपण पाहूया की भ भारताच्या 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये बचतीचं उद्दिष्ट होतं 34%. म्हणजे देशामध्ये 34% बचत निर्माण करणं आणि गुंतवणुकीचं उद्दिष्ट होतं 39% जी-डी-पीच्या. हे उद्दिष्ट जी-डी-पीच्या 39% म्हणजे जी-डी-पीच्या 34% जर बचत झाली, तर देशामध्ये आवश्यक तेवढं शासनाच्या नियोजनानुसार म्हणजे रोजगार प्राप्ती होऊ शकते. अशा प्रकारचं एक नियोजन अ, देशाकडे असतं किंवा राष्ट्रीय शासनकर्ते घेत असतात आणि म्हणून आपण पाहतो की शासनाचं सगळं धोरणच या बचतीवर अवलंबून असतं आणि म्हणून बचत ही खूप महत्त्वाची असते. या बचतीच्या संकल्पनेविषयी काही आपल्याला आणखी गोष्टी सांगता येईल, की बचत ही प्रवाही संकल्पना आहे. परंतु बचती त्याचा अनेक वचन आपण पाहतो, की बचत ही सिंगल आहे आणि बचती ही संकल्पना कशी आहे? अप्रवाही आहे. बचत ही प्रवाही आहे. तर बचती ही अप्रवाही संकल्पना आहे. अ, बचत म्हणजे चालू वर्षातील शिल्लक आणि ब बचती म्हणजे मागील अनेक वर्षाची शिल्लक. मागील अनेक वर्षाची शिल्लक कशी असते? ती स्टॉक स्वरूपात असते आणि चालू वर्षाची शिल्लक ही ही कशी असते? प्रवाही स्वरूपात असते आणि दोन्हीतील फरक त्यामुळे लक्षात घ्या, की याच्यावर एम-सी-क्यू येऊ शकतो. बचत ही संकल्पना डॅश डॅश आहे. तर आपल्याला ती प्रवाही लिहावं लागेल आणि बचती हा शब्दाचा उल्लेख झाला, तर मग ती आपल्याला अप्रवाही लिहावं लागेल. तर अशा प्रकारे बचतीच्या व्याख्येवर, बचतीच्या या प्रकारावर एम-सी-क्यूज येऊ शकतात. त्यानंतर जेव्हा उत्पादन पातळीत वाढ होऊन उत्पादनात वाढ होते, तेव्हा बचत वाढते. कारण आपण पाहतो की बचत ही उत्पन्नावर अवलंबून असते. ज्या देशातील लोकांचं उत्पन्न जास्त, तर त्या देशातील लोकांची बचत जास्त. ज्या देशातील उत्पन्न कमी, तर त्या ठिकाणी बचत देखील कमी. आपण पाहतो की विकासाच्या सिद्धांतामध्ये
बचत कोण करू शकतात हे शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे, की ते म्हणतात, की सर्वसामान्य लोकांना जसं की श्रमाला मोबदला हा कमी मिळतो आणि त्यातून बचत होण्याची शक्यता फार कमी असते आणि म्हणून श्रीमंत लोकं बचती जास्त करतात. कारण त्यांच्याकडे उत्पन्न जास्त असतं आणि म्हणून राष्ट्रांमध्ये यामध्ये विशेषतः त्यांनी भांडवलदार वर्ग घेतलेला आहे, की भांडवलदार वर्ग, उद्योजक वर्गाकडून बचतीचं प्रमाण मोठ्या फार प्रमाणात होतं आणि म्हणून त्यांना नफा मिळाला पाहिजे. नफ्यातून ते बचत निर्माण करतात. आणि जोपर्यंत अर्थव्यवस्थेमध्ये अशा प्रकारची बचत चालू असते, तोपर्यंत अर्थव्यवस्थेमध्ये त्याची गुंतवणूक होते आणि गुंतवणुकीतून रोजगार वाढतो. रोजगार वाढला की लोकांना उत्पन्न मिळतं. लोकांना उत्पन्न मिळालं की त्याच्यातून मागणी येते आणि त्यातून मग आपण पाहतो की अर्थव्यवस्था ही विकासाकडे जाते. असे त्यांनी तशा प्रकारचे निष्कर्ष आपापल्या सिद्धांतामध्ये काढलेले आहेत. या ठिकाणी बचतीचे स्रोत दिलेले आहेत. बचतीचे 3 मुख्य स्रोत या ठिकाणी सांगितलेले आहेत, की सरकारकडून बचत होते, खाजगी क्षेत्राकडून बचत होते आणि व्यापारी लोकांकडून खाजगी क्षेत्र व व्यापारी लोकांकडून बचत होते आणि तिसरा स्रोत सांगितलेला आहे, कुटुंबाकडून बचत होते. आपण पाहतो की सरकारकडून बचत कुठल्या कारणातून होते, की आपण पाहतो की राज्य सरकारचे, केंद्र सरकारचे, स्थानिक नगर महापालिकांचे बरेच उत्पन्नाचे स्रोत असतात आणि त्यातून त्यांचं उत्पन्न वाढतं. आपण पाहतो आपल्या देशामध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे, सरकारचे उपक्रम आहेत, त्यांचा नफा असेल किंवा वेगवेगळ्या सार्वजनिक उपक्रमाच्या माध्यमातून आपण पाहतो, की आपल्या देशामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार बरेच उद्योग स्वतः चालवतं आणि यातून मिळणारा जो नफा असतो, तो नफा मग एक बचतीचा स्रोत आहे, असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर खाजगी उद्योग व व्यापार क्षेत्र हा एक दुसरा बचतीचा स्रोत असलेला आपल्याला या ठिकाणी सांगता येईल, की खाजगी कंपन्या किंवा सहकार क्षेत्रातील कंपन्या, बँका वगैरे इतर वित्तीय संस्था किंवा व्यापारातून जो त्यांना नफा होतो, या नफ्याची ते बचतीमध्ये रूपांतर होतं असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. त्या ठिकाणी त्यानंतर तिसरा स्रोत आहे, की कुटुंबाद्वारे बचत होऊ शकते, की आपण पाहतो, की बरेच लोकं आपल्या आयुष्याची पुंजी काटकसरीने आपण पाहतो शिल्लक ठेवतात आणि अ, अ, त्यातून बचत निर्माण करत असतात. पूर्वीच्या काळी आपण पाहतो, की बँकांचं प्रमाण कमी होतं. ग्रामीण भागात बँकिंग विस्तार नव्हता. परंतु आज आपण पाहतो, की ग्रामीण भागापर्यंत बँका गेलेल्या आहेत आणि म्हणून पूर्वीच्या काळी लोक घरीच पैसा ठेवत होते आणि पैशाचा पुरवठाही कमी होता. आज पैशाच्या पुरवठ्यात वाढ झाली, लोकांच्या उत्पन्नात वाढ झाली. त्यामुळे लोकांच्या बचतीत देखील वाढ होते आणि ही बचत सगळी आता आपण पाहतो, की लोकांना बँकिंग व्यवहाराची सवय लागलेली आहे आणि जेवढी बँकिंग व्यवहाराची सवय लोकांना असेल, तेवढं आपण पाहतो, की राष्ट्राच्या विकासासाठी ही बचत बँकांमध्ये येते आणि बँकातून ही बचत भांडवलदारांना भांडवलाच्या स्वरूपात जात असते आणि म्हणून बँकिंग व्यवहार जेवढे केले जातील किंवा बँकांचा उपयोग पैसा ठेवण्यासाठी जेवढा केला जाईल, तेवढं राष्ट्र विकासासाठी ते अनुकूल असतं असं आपल्याला म्हणता येईल. घरात पैसा ठेवण्याऐवजी बँकेत जर ठेवला तर तो भांडवल म्हणून उपयुक्त होतो आणि आज आपण पाहतो, की बरेच लोकं बँकिंग व्यवहार हे करत आहेत. एक काळ असा होता, की घरातच पैसा साठवून ठेवला जात होता आणि त्यामुळे विकासासाठी पैसा उपलब्ध होत नव्हता. परंतु आज परिस्थिती बदललेली आहे. लोकांचा बँकिंगवरील विश्वास वाढलेला आहे आणि त्यामुळे की साधारणपणे लोक आता बँकिंग व्यवहार मोठ्या फार प्रमाणात करू लागलेले. कारण बँकांमधील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर असेल, ऑनलाईन बँक असेल, ग्रामीण भाग प्रत्येक व्यक्तीपर्यंत आज बँक ही जवळपास पोहोचलेली आहे आणि त्याचा फायदा लोकांना आता उपयुक्त वाटू लागत आहे आणि म्हणून लोक सहभाग घेत आहेत. बँकेमध्ये शासनानेही आपण पाहतो की जनधन योजनेच्या माध्यमातून मोठ्या फार प्रमाणात गरीब लोकांचे खाते बँकेत उघडल्यामुळे आता लोक बँकिंग व्यवहार करू लागलेले आहे आणि त्यामध्ये मग पोस्टातील बचती असतील, बँकेतील बचती असतील किंवा शेअर मार्केटमधील बचती असतील, ह्या सगळ्या बचतीचा उपयोग आपण पाहतो की राष्ट्राच्या विकासासाठी होत असतो. हे आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर बचतीच्या साधनांची प्रामुख्याने 2 वर्गात अ, विभागणी आपल्याला या ठिकाणी करता येते. अंतर्गत साधने आणि बहिर्गत साधने. अंतर्गत साधनांमध्ये कर आकारणी, कर्ज उभारणी, उपभोगावर मर्यादा, शासकीय बचत, अनिवार्य बचत म्हणजे कंपल्सरी ज्याला आपण म्हणूया, संस्थांद्वारे बचत, तुटीचा अर्थ भरणा इत्यादी साधनांच्या बाबतीत अ, किंवा हे स्रोत आपल्याला या ठिकाणी बचतीचे सांगता येईल. तर बहिर्गत बचतीच्या माध्यमातून आपण पाहतो की विदेशी देशांकडून कर्जाच्या स्वरूपात अ, या ठिकाणी आपण भांडवल उभा करतो किंवा गुंतवणुकीच्या स्वरूपात विदेशी गुंतवणुकीला मान्यता देतो. अ,
तर आंतरराष्ट्रीय संस्था बऱ्याच फार प्रमाणात मदत करत असतात आणि हे सगळे अंतर्गत आणि बहिर्गत स्रोत असलेले आपल्याला दिसून येतात. तर बचतीवर परिणाम करणारे घटक या ठिकाणी आपल्याला पाहायचे आहेत, की अ, राष्ट्रीय उत्पन्न व दरडोई उत्पन्न यांचे प्रमाण यावर बचत पातळी अवलंबून असते. परंतु याशिवाय अन्यही घटक बचत ठरवत असतात आणि त्याचा विचार यामध्ये केलेला आहे, की बचत कुठल्या घटकावर अवलंबून असते. तर त्यामध्ये पहिला घटक आपल्याला सांगता येईल, समाजाची उपभोग खर्च करण्याची सवय. आपण पाहतो, की समाजाचा उपभोग जर वाढला तर बचतीचं प्रमाण कमी होतं आणि उपभोग जर कमी झाला तर बचतीचं प्रमाण वाढतं. बचत आणि उपभोग यांचा संबंध व्यस्त असलेला आपल्याला दिसून येतो, की काटकसर जर केली तर आपण पाहतो बचतीचं प्रमाण वाढू शकतं, परंतु काटकसर केली नाही तर बचतीचं प्रमाण कमी होतं. हा एक बचतीवर परिणाम करणारा घटक आपल्याला पाहावयास मिळतो. त्यानंतर सामाजिक रूढी अ, हे एक आपल्याला सांगता येईल, की एखाद्या राष्ट्रामध्ये सामाजिक रूढी एवढ्या असतात, की लोकांचा त्यावर मोठ्या फार प्रमाणात खर्च होतो. सण-सूद वगैरे आपण पाहतो, की करणी-धरणी वगैरे सगळ्या गोष्टी आणि त्यामुळे खर्च खूप होतो आणि खर्च वाढला तर बचत होत नाही आणि म्हणून सामाजिक रूढी जिथे प्रगल्भ असतात, तिथे बचत मोठ्या फार प्रमाणात निर्माण होते आणि जिथं रूढीप्रिय समाज असतो, तिथं बचतीचं प्रमाण कमी असतं, असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतरचं कारण सांगता येईल बचत कमी असल्याचं, की अन्य स्वरूपात संपत्तीचा संचय. बरेच लोकं बँकेत पैसे ठेवण्याऐवजी स्थावर मालमत्ता घेतात आणि आपण पाहतो, की मग त्यांच्याकडून बचत होत नाही किंवा बँकेमध्ये तशा प्रकारचा त्यांच्याकडून पैसा येत नाही किंवा त्यामुळे भांडवल गुंतवणूक मर्यादा पडतात. आपण पाहतो, की त्यामुळे बचत ही पैशाच्या स्वरूपात आली पाहिजे असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर वित्तीय सेवांची उपलब्धता. ज्या देशात बँका, शेअर बाजार विकसित असतो अशा ठिकाणी ठेवी व शेअर्सच्या माध्यमातून मोठ्या फार प्रमाणात गुंतवणूक होत असते किंवा बचत होत असते आणि तिचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे बचतीतून भांडवल उभा मोठ्या फार प्रमाणात राहतं. परंतु भारतासारख्या विकसनशील राष्ट्रांमध्ये बँकांचा विस्तार, त्याचं आधुनिकीकरण आणि शेअर बाजार हा अविकसित असल्यामुळे लोकांना आणि तेवढी सवय त्याची नसल्यामुळे अ, आजही ग्रामीण भागापर्यंत शेअर मार्केट पोहोचलेलं नाही आणि त्यामुळे लोकांचा पैसा अ, रोख स्वरूपात इकडे येत नाही. म्हणून आपण पाहतो की आपल्या देशातील बचती ह्या कमी आहेत. बचती जर वाढवायची असेल तर बँकिंग विस्तार झाला पाहिजे. लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे. लोकांना प्रेरित केलं पाहिजे बँकेमध्ये पैसा ठेवण्यासाठी किंवा शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवण्यासाठी. त्यातून बचत उपलब्ध होते. परंतु आपण पाहतो की बचत जर इतर साधनांमध्ये झाली तर पैसा उपलब्ध होत नाही आणि म्हणून तर अशा प्रकारचे हे स्रोत वाढवले पाहिजे, परंतु याला भारतात मर्यादा असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर व्याजदर. व्याजदराचा आणि बचतीचा आपण पाहतो की समसंबंध आहे. व्याजदर जास्त तर बचत जास्त आणि व्याजदर कमी तर बचत कमी. आपण पाहतो की लोकांमध्ये पैशाबद्दलचं आकर्षण असतं आणि हे आकर्षण तेव्हाच कमी होतं की जेव्हा त्याचा मोबदला आपण काहीतरी देऊ आणि म्हणून केन्स म्हणतात की आकर्षणाचा त्याग, त्यागाचा मोबदला म्हणजेच व्याजदर असं त्यांनी व्याजाची व्याख्या केलेली आहे आणि व्याज जर जर जास्त दिले बचतीला तर बचतीचं प्रमाण वाढू शकतं अशा प्रकारे. परंतु आपण पाहतो की जागतिकीकरणामध्ये आता व्याजाचे दर कमी होत आहे. एक काळ असा होता की भारतामध्ये बचतीला 12% 15% पर्यंत व्याजदर दिला जायचा. 5 वर्षात दाम दुप्पट व्हायचे. परंतु आज जागतिकीकरणामुळे आपण पाहतो की विदेशी भांडवल मोठ्या फार प्रमाणात भारतात येत आहे आणि जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये बचतीला व्याज फार कमी आहे आणि म्हणून विदेशी गुंतवणूक भारतामध्ये जास्त येत आहे आणि त्यामुळे पैशाचा पुरवठा वाढत असल्यामुळे आता भारतातील व्याजदर देखील बचतीवरचे कमी झालेले आहेत आणि त्यामुळे आपण पाहतो की याला एकच मार्ग आहे की लोकांच्या उत्पन्नात वाढ जर झाली तर बचती वाढू शकतात. व्याजदराचा आणि बचतीचा आता तेवढा फारसा संबंध फारसा राहिलेला नाही. जे शिल्लक उत्पन्न राहतं ते लोकं बचतच करतात. व्याजदर कमी असो की नसो. एक काळ असा होता की व्याजदर जास्त असल्यामुळे बचत करत होते. परंतु आज आपण पाहतो 7% 8% व्याजाचे दर एवढे कमी आले. 6% पर्यंत 4% पर्यंत व्याजाचे दर कमी झालेले आहेत आणि त्यामुळे
व्याजदर हा आकर्षक राहिला तर बचत ही वाढू शकते, परंतु त्याचबरोबर लोकांच्या उत्पन्नात वाढ झाली तर बचत वाढू शकते. म्हणून बचतीचा मुख्य स्रोत बचती वाढवायची असतील तर व्याजदर आणि लोकांच्या उत्पन्नात वाढ झाली पाहिजे. त्याचबरोबर किंमत पातळी जर जास्त असेल देशांमध्ये, तर लोकांचा उपभोग खर्च वाढतो आणि उपभोग खर्च वाढला तर या ठिकाणी बचती कमी होतात. म्हणून वस्तूच्या किमती कमी राहणं महत्त्वाचं आहे. जेवढ्या वस्तूच्या किमती कमी तेवढी उपभोग खर्च कमी आहे, उपभोग खर्च कमी आहे म्हणून बचत जास्त. अशा प्रकारे परंतु आपण पाहतो की हा एक अडथळा आहे की वस्तूच्या किमती वाढत असल्यामुळे लोकांची क्रयशक्ती कमी होते. लोकांची बचत कमी होते आणि बचत कमी असल्यामुळे आपण पाहतो की भांडवल उपलब्ध होत नाही आणि भांडवल कमी उपलब्ध झाल्यामुळे रोजगार निर्मिती होत नाही, देशामध्ये गुंतवणूक होत नाही आणि देशाच्या विकासामध्ये अडथळे येतात असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाचे विभाजन हे फार महत्त्वाचे आहे, की एखाद्या राष्ट्राचं विभाजन किती आहे त्यापेक्षा त्याचं वितरण किती समान होतं, यावर राष्ट्राचा विकास अवलंबून असतो, सामाजिक कल्याण अवलंबून असतो. आर्थिक विषमता जर कमी असेल तर आपण पाहतो की त्या राष्ट्राच्या मध्ये बचतीचं प्रमाण जास्त असतं. कारण सर्व लोकांना विकासाच्या संधी प्राप्त होतात, सर्व लोकांकडे उत्पन्न वाढतं आणि त्यामुळे सर्व लोकांनी जर बचती केल्या तर मुबलक प्रमाणात बचतीचा पुरवठा होऊ शकतो. परंतु राष्ट्रीय उत्पन्नाचं वितरण जर असमान झालं, तर बचत उपलब्ध करण्यामध्ये अडथळे येतात असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर लोकसंख्या हे एक आपल्याला या ठिकाणी बचतीवर परिणाम करणारा घटक सांगता येईल, की जेवढी जास्त लोकसंख्या तेवढं दरडोई उत्पन्न कमी आणि दरडोई उत्पन्न कमी तर बचत कमी असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून पर्याप्त लोकसंख्या असणं गरजेचं आहे. वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवलं पाहिजे. तसं शासनाची धोरणं आखायला पाहिजे. लोकसंख्येवर नियंत्रण आणायला पाहिजे. कारण लोकसंख्या जास्त तर उपभोग जास्त आणि उपभोग जास्त तर आपण पाहतो, की बचत कमी. आज बरेच लोकं कमवतात, परंतु सगळं खाण्यावर त्यांचा खर्च होतो आणि म्हणून त्यांच्याकडून बचती होत नाहीत आणि बचती जर करायची असेल तर लोकसंख्येला मर्यादा घातली पाहिजे. त्यानंतर शासकीय धोरणही त्याला आपण पाहतो, की बचतीला अडथळा निर्माण करतं, की अ, भारतामध्ये बचतवाढीला प्रोत्साहन देण्यासाठी उत्पन्न करात सूट, नफ्यावरील करात सूट, इतर सवलती दिल्या जातात. विमा, राष्ट्रीय बचत योजना, भविष्य निर्वाह निधी योजनांद्वारे बचतीला प्रोत्साहन देतं. परंतु आपण पाहतो की याच्यामध्ये जर अडथळे आले किंवा याच्यामध्ये धरसोडीचं धोरण जर केलं तर लोकं बचत करत नाहीत. आपण पाहतो की आज आपण पाहतो की बचतीपासून जे व्याज मिळतं त्या व्याजावरही इन्कम टॅक्स लावला, टी-डी-एस लावला जातो आणि त्यामुळे बरेच लोकं बचतीपासून दूर जातात. तर शासनाचं असं धोरणही बचतीमध्ये अडथळा निर्माण करणारं असतं, की बचतीवर जे व्याज मिळतं, त्या व्याजावर कर्ज असू नये, ही लोकांची भावना आहे. परंतु आज आपण पाहतो, की बचतीच्या व्याजावर देखील शासन टॅक्स आकारतं आणि त्यामुळे लोकांना वाटतं, की एक तर व्याजाचे दर कमी आणि त्यातून जर थोडंफार उत्पन्न मिळतं, तर त्याच्यावर जर कर लागत असेल, तर मग बचत करायचीच कशाला? अशा प्रकारची लोकांची मानसिकता निर्माण होते आणि त्यातून आपण पाहतो, की लोक बचतीकडे वळत नाहीत. तर हे एक अडथळा या ठिकाणी सांगता येईल, की शक्यतो शासनाने जर अशा प्रकारचं अनुकूल धोरण जर निर्माण केलं, तर देशामध्ये मोठ्या प्रमाणात बचत वाढू शकते. तर इतरही काही घटक या ठिकाणी दिलेले आहेत, की त्यामध्ये कुटुंब पद्धती, राजकीय परिस्थिती, लोकांच्या सवयी, रोजगाराचे प्रमाण, आयुर्मान हे जर अनुकूल असेल, तर बचतीचं प्रमाण वाढू शकतं आणि हे जर प्रतिकूल असेल, तर बचतीचं प्रमाण कमी होऊ शकतं असं आपल्याला म्हणता येईल. तर साधारणपणे या ठिकाणी आर्थिक विकासात बचतीचं स्थान हा मुद्दा आता या ठिकाणी आपण पाहूया, की आपण पाहिलं, की बचतीचं स्थान मोठ्या प्रमाणात आहे. विविध शास्त्रज्ञांनी यावर अ, अ, वेगवेगळे असे रिसर्च करून निष्कर्ष मांडलेले आहेत. ते आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत, की विकसनशील राष्ट्रात बचत दर कमी का असते? तर हेही या ठिकाणी काही कारणं दिलेली आहेत, की लोकांचं उत्पन्न कमी असतं, अल्प उत्पादकता असते. आपण पाहतो, की उत्पादन खर्च जास्त त्यामुळे होतो आणि त्यामुळे उत्पन्न कमी होतं. त्याचबरोबर संयोजन कौशल्याचाही अभाव असतो, की लोकांमध्ये संयोजन कौशल्य नसतं आणि त्यामुळे चुकीचे निर्णय घेतले जातात. त्यामुळे बचतीचं उत्पन्न कमी येतं, बचतीचे दर कमी असतात. त्यानंतर अनुकरण प्रिय समाज असतो. आपण पाहतो एकाचं दुसरा पाहून, दुसऱ्याचं तिसरं पाहून काम करत असतात आणि त्यामुळे अ, अ, यामध्ये अ, ता बचतीची क्षमता या ठिकाणी आपल्याला आपण पाहतो, की कमी झालेली दिसून येते. त्यानंतर तुटीचा अर्थभरणा हे एक आपल्याला सांगता येईल, की शासन तुटीच्या अर्थभरण्यातून बचत करण्याचा किंवा अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचा पुरवठा वाढवण्याचा प्रयत्न करतं. परंतु
यालाही मर्यादा आहेत असं. कारण तुटीच्या अर्थसंकल्पातून आपण पाहतो की भाववाढ होते. भाववाढ झाली की लोकांची बचत कमी होते. कारण वस्तूच्या किमती वाढतात. किमती वाढल्यामुळे लोकांचं उपभोगावरील खर्च वाढतो आणि उपभोगावरील खर्च वाढला की बचत क्षमता घटते. त्यानंतर वित्तीय सेवांची कमतरता हा एक आपल्याला घटक सांगता येईल की अ, वित्तीय सेवा ह्या स्ट्रॉंग पाहिजेत, मुबलक प्रमाणात त्या पाहिजेत. लोकांना सहजरित्या त्या त्या वापरता आल्या पाहिजेत त्याच्यावर आणि त्या विश्वासार्ह पाहिजेत. ह्या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित असतील तर त्या देशात गुंतवणूक वाढू शकते. अन्यथा गुंतवणूक वाढत नाही. गुंतवणुकीच्या सवयीवर मर्यादा पडतात. कारण आपण पाहतो की बँकेत जर एखादा व्यवहार करायला 2-2 तास लागत असतील, तर लोकं बँकिंग व्यवहार कमी करतील. बरोबर आहे. तर हे हे सगळं वित्तीय सेवांची कमतरता असल्यामुळे बचतीचं प्रमाण कमी असू शकतं. म्हणून बचत जर वाढवायची असेल, तर ह्या सगळ्या गोष्टीत बदल झाला पाहिजे. शासकीय धोरण अनुकूल झालं पाहिजे. वित्तीय सेवा देणाऱ्या संस्थांची संख्या वाढली पाहिजे. लोकांच्या सोयीनुसार यांचे टायमिंग पाहिजे किंवा व्याजाचे दर जास्त पाहिजेत. लोकांना उत्पन्न वाढेल यासाठी शासनाने इतरही सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे. त्याचबरोबर आपण पाहतो की अ, देशामध्ये वस्तूच्या किमतीमध्ये स्थैर्य आलं पाहिजे. किमतीतील स्थैर्य हे लोकांची बचत वाढवतं आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आणि त्याचबरोबर लोकांमध्ये जाणीव जागृती जर निर्माण केली, तर त्या देशामध्ये बचत मोठ्या फार प्रमाणात निर्माण होऊ शकते, असं आपल्याला म्हणता येईल, की थोडक्यात देशाच्या विकासात देशाचा जर विकास करायचा असेल, तर बचतीचा रोल हा खूप महत्त्वाचा असतो. हे विविध मुद्द्यांच्या अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. तर त्याशिवाय बचतीशिवाय राष्ट्राचा विकास होऊ शकत नाही आणि म्हणून देशात बचत निर्माण करणं हा एक चांगला पर्याय या ठिकाणी असलेला आपल्याला राष्ट्र विकासासाठी हा एक चांगला पर्याय असलेला आपल्याला दिसून येतो. तर या ठिकाणी आपण उपलब्ध झालात, शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.